तर हॉटेल विवेक असं आहे, जुनं काळातलं हॉटेल वाटतंय, ओल्ड स्कूल वाईब्स. जयशन अगेन डेंजर रोड आहे इथं. कन्नूर पण सेम निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये येतं. काय ऑसम व्ह्यू आहे यार, कॅमेरा जस्टिस नाही करू शकत, एवढं भारी आहे. थांबलेलो आहे आम्ही टी गार्डनला. टी गार्डनची मजा आहे संपतच नाही. उटी कुन्नूरमध्ये काय बघितलं, नुसतं टी गार्डन. ये आता व्हाइट टी, व्हाइट टी, ये व्हाइट टी रहेगा. बायको आपण गडकरी आहे, आपण गड करताना दमलो नाही पाहिजे. रेडी फॉर व्ह्यू गाइस. वरती व्ह्यूचा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर वेलकम फ्रॉम कुन्नूर. तर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल, आम्ही टॉय ट्रेननी पोहोचलेलो कुन्नूरला. उटीवरून आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो आणि 10 वाजता आम्ही परत कुन्नूरमध्ये पोहोचलेलो आहे. 1 तासाची टॉय ट्रेन जर्नी होती, खूप भारी होती जर्नी. जर लास्ट व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. तर आम्ही चेक इन केलेलं आहे हॉटेल विवेक. तर हे काही हॉटेल विवेक आहे, ठीकठाक आहेत, माकडं पण आहेत आणि हिल चढाई करून वरती यायला लागतं. 1 किलोमीटर स्टँडपासून लांब आहे. ते बघा माकड आले तर कशी पळती. हे हॉटेल 1 किलोमीटर आहे कुन्नूरपासून, कुन्नूर स्टँडपासून. तर आम्ही स्टेशनला उतरून ऑटो केली. 150 रुपीज स्टँडर्ड चार्ज आहे. उटीमध्ये फिरा किंवा कुन्नूरमध्ये फिरा, तुम्हाला कुठे जायचं असेल तर 150 रुपीज द्यावेच लागणार. सो असं काही आहे आपली उटी जर्नी, कुन्नूर जर्नी. तर कुन्नूरला बघूया काय काय फिरू शकतो. तर अजून आम्ही प्लॅन नाही केला आहे. 2-3च पॉईंट बघायचं, आम्हाला जास्त फिरायचं नाही, कारण आम्ही काल उटीमध्ये पूर्ण दिवस फिरत होतो. सो बघूया कसं होती आपली जर्नी आज कुन्नूरची. मेन पॉईंट बघणार आहे. तर ऑटोवाल्याने आम्हाला सांगितलं 1200 फॉर ऑल द पॉईंट्स. तर 2 वाजता आम्ही निघून 5-6 वाजेपर्यंत येऊ शकतो रिटर्न. पण आम्हाला एवढं नाही करायचं, 2च पॉईंट करायचे. तर बघूया पुढे कुठले कुठले पॉईंट्स करतो आम्ही, कुठलं आम्हाला ऑटो भेटते. तर आम्ही खाली चालत जाणार आहे ऑटोसाठी आणि आपण कितीमध्ये डील डन करतोय ते पुढे जाऊन बघूच. तर हॉटेल विवेक असं आहे, जुनं काळातलं हॉटेल वाटतंय, ओल्ड स्कूल वाईब्स. इथे एक बिल्डिंग आणि आम्ही जे आहे ती 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि आमचं हॉटेल आहे 3rd फ्लोअर. चेक इन करतानाच किंवा बुकिंग करतानाच मला त्यांनी सांगितलेलं की तुमचं 3rd फ्लोअर आहे, तुम्ही चढणार असाल तर बुकिंग करा. तर 3 फ्लोअर चढू शकतो, सामान ते घेऊन येतात. सो आम्ही डील डन करी, कारण कुन्नूरमध्ये खूप कन्फ्युजन होतं हॉटेलमध्ये. सो हे आम्ही फायनल केलेलं. ठीकठाक हॉटेल आहे. 1900ला आम्ही रूम बुक केलेली आहे. तो 1000 रुपीज ॲडव्हान्स दिलेला आणि 900 आता पेंडिंग आहे. ते पेमेंट मी करेल आता आणि त्याच्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. A few minutes later. मित्रांनो, कुन्नूरमध्ये आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आलेलो आहे लंचसाठी श्रीलक्ष्मी कॅफे. बघूया आतमध्ये काय काय भेटतं. प्युअर व्हेज. तर मित्रांनो, हे मेनू आहे कॅफेचं. तर आम्ही ऑर्डर करतो आहे मिनी टिफिन आणि चिली परोटा. इथलं ड्रिंक दिसतं आहे, आम्ही काल ट्राय केलं आणि कॅफे खूप भारी आहे. 1957. सो आमची ऑर्डर आलेली आहे आता व्हेज मिनी टिफिन. ओ, इट्स नॉट अ मिनी ब्रो, इट्स अ लार्ज टिफिन. वाव, हे पण दिलं आहे. पिक हे माझं मिनी आहे, इट्स अ लार्ज आहे. ओ माय गॉड. तर मित्रांनो, आम्ही ऑटो बुक केलेली आहे. आता चाललेलो आहे डॉल्फिन नेक्स आणि लॅम्प्स रॉक. हे 2च पॉईंट आम्ही आज बघणार आहे आणि त्यासाठी आम्ही ऑटो केलेली आहे. ऑटो ओनली इन 600 रुपीज. बाकी लोक 1200 वगैरे मागत होते, पण आम्ही 2-3 ऑटो फिरलो तेव्हा आम्हाला चांगली डील भेटली. नो बार्गेन, डायरेक्ट आम्ही बसलो गाडीत. नाईस ना. हे असे घरं आहेत कुन्नूरमध्ये. टुरिस्ट कमी आहे कारण एक्झाम चालू आहे तमिळनाडूची स्कूल्सची. सो त्यामुळे गर्दी कमी आहे. मी विचारलं त्यांच्याशी, बोललो, पण रोड खूप छोटा आहे. असं 2 गाड्या बसणार नाही एवढा रोड नाही आहे. मग अशी मी बोललो डॉल्फिन नेक नाही, डॉल्फिन नोज आहे पॉईंटचं नाव. डॉल्फिन नोज आणि लॅम्प्स रॉक. या राईट. बायको लगेच मला करेक्ट करते. पूर्ण थंडी हवा आणि इकडे चहाचे मळे. चहाच्या मळ्याच्या बाजूनी चाललेलो आम्ही मस्त आणि पुढे बघा चहाचे मळे. वाव.
कालपासून चहाचे मळेच बघतोय. मस्त ऑसम. आणि किती लोक टुरिस्ट थांबलेत बघा इथे. चहाच्या मळ्यामधून आम्ही दोघं चाललोय परे. वा. कुन्नूरला मोस्टली चहाचे मळेच आहेत. म्हणजे खूप कुन्नूर असं पहाडी इलाका आहे ना, त्यामुळे चहाचे मळे खूप आहेत. आणि स्ट्रॉबेरीज पण होतं तिथे. खूप भारी वाटतं इथून व्ह्यू. ऑसम व्ह्यू. जिथे नजर जाईल तिथे चहाचे मळे किती सारे आहेत. किती सारे. बघा मित्रांनो, मेथुपल्लम आणि कोयंबतूर इथून दिसतंय एवढा जवळ, पण जायला लागतात 3 ते 4 तास घाटामुळे. ओके, तो सिर्फ बाहर से दिखेगा आपको. हां, हे डोंगर तुम्हाला आता काही वाटत नसेल, आता पुढे जाऊन आपले ड्रायव्हर आपल्याला दाखवणार आहेत काहीतरी वेगळं. आलेलं आहे डेन्स फॉरेस्ट. डोंगर बघायला नॉर्मल वाटतंय. आता पुढे जाऊन बघूया काय याचा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. आणि फॉरेनर्स, खूप सारे फॉरेनर्स बघितले कालपासून. रोड केवढा छोटा आहे. एक गाडी राहू नाही शकत, दोन्ही सोबत नाही जाऊ शकत. एकाला तरी कोणाला तरी माघार घ्यावी लागते. कंजेशन अगेन. डेंजर रोड आहे इथं. अगेन टी गार्डन्स आले बघा. सगळ्या साईडला टी गार्डन्स आणि त्याच्यामध्ये घरं. काय भारी फील येत असेल. रिसॉर्टच असणार, हॉटेलच असणार आहे ते. आणि ही बघा समोर टी फॅक्टरी. हे बघा मित्रांनो, टी फॅक्टरी. लास्ट ब्लॉग बघितला असेल तर आम्ही टी फॅक्टरीला सुद्धा गेलेलो आणि सेम ब्रांच इथे सुद्धा आहे. दी टी फॅक्टरी मधला आपला फर्स्ट वॉटरफॉल. वा. कन्नूर पण सेम निलगिरी डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. आणि निलगिरी पर्वत रांग सुद्धा बोलतात त्यांना. कसलं जंगल आहे. झाडांना शेवाळ आलंय. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही केवढी थंडी पडत असेल आणि ऊन खाली पोचणं किती अवघड आहे एवढ्या जंगलामध्ये. आणि आता असंही नाही की पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा चालू आहे आणि तेव्हा झाडांना एवढं शेवाळ आलंय. नहीं नहीं, अभी छोड़ दो. हाँ इधर का एक वी दिखता है क्या? हाँ वी. ये इधर का वी, ये बड़ा वी नहीं, इधर साइड में छोटा, इधर. ऊपर से. हाँ राइट ऊपर हाँ, बीच उधर से में. देख लो. हाँ नेक आ जाएगा, नोज और फेस. ये ऊपर का ये ओके. हेड आ जाएगा. हाँ इनकी नोज और नीचे उतर के नेक को उतर के चेस्ट तक आ जाएगा. ओके. लेडीज सोया था ना. हाँ आपको मिल गया क्या वो? हाँ? और भी इसमें क्या है ऐसा है, इसमें क्या है, अभी आप लोग इधर नीचे जाने हाँ. ये गला छोटा हो जाएगा. ओके. और ऊपर उधर जाने गला भी वो भी अलग अलग चल जाएगा, क्योंकि वो पहाड़ दूसरा है, ये पहाड़ दूसरा है. हाँ अभी हम जाना, अभी डालफुन जा रहे हैं. हाँ. फिर वापस आके लैंडस्लाइड जाना है. वो दिखता है क्या ऊपर, वो पहाड़ के ऊपर छोटा सा पहाड़ी वो पहाड़ी मिक्स करके देखना क्या इधे ಅದನ್ನ ಸೇತು பார்க்கணுமா இது ஹெட் எப்படி இங்க சின்ன வி தெரியுது பாருங்க. ஆமா எங்க இங்க அந்த பின்னாடி தெரியுதா பின்னாடி தெரியுது வி. ஆமா. அங்க அப்படியே வந்தா தலை, எது தல அங்க நெத்தி அப்படி மேல ஏறுது இல்ல, அது நெத்தி, கண்ணு, மூக்கு, समझ लो. வாய் வந்து கழுத்து வந்து இங்க ரெண்டு chest. हाँ हाँ அது நீங்க பார்க்கணும். அது हाँ. இமேஜின் பண்ணி பார்க்கணும், அப்பதான் தெரியும். सर आप सिर्फ अलग वो आ जाएगा आपको फोटो में. हाँ. हा जो वॉटरफॉल आहे तो आता 2 दिवस पाऊस पडला म्हणून येतोय, नाहीतर तो येत नाही. दुसऱ्या जगह मिळेल. तर अजून थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कसं असेल हे. आणि आमचा जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो इथे असणार आहे, लॅम्स रॉक. हां वो जंगल के अंदर है, इतना बड़ा. इधर आ जाओ. या रोडने आम्ही आलेलो. इसमें आके इसमें जाए आप लोग. राईट. 9 हेअरपिन बिन 14. ओके 14 बिन 14 बैच. नाइस. अब दिख रहा है. ओके लेडी कॅनिंग सीट. ओके जे आपण आता बघितलं लेडी कॅनिंग सीट होतं. नाईस. आणि हा बघा व्ह्यू मेथुपल्लम कोयंबतूर.
अदर साइड में दिखाऊंगा। हाँ। उधर से आप लोग को देखेगा तो डॉल्फिन का नोज था ना, हाँ वैसा रहेगा वो पीस, ओके लेकिन वो आपको खड़े जगह में नहीं दिखेगा वो। ओके, जहाँ पे जाएंगे वह नहीं दिखेगा। हाँ, उधर से उसका कैथरीन फॉल्स करके एक जगह है। हाँ हाँ, उधर से देख लिए तो आपको डॉल्फिन नोज के जैसा दिखेगा वो। ओके। हे बघा भाग्यश्रीज नोज द हेअरपिन बेंड्स गार्डन टी फॅक्टरी आउटलेट 1 किलोमीटर अहेड ग्रँडेल ओ टी गार्डन मध्ये तुम्ही हे झाडं खूप बघितली असतील तर याला फाईन ट्री बोलतात. तर ते पावसाळ्यामध्ये कामाला येतं. जास्तचं पाणी हां एक्स्ट्रॅक्ट करून येतं. त्यामुळे सगळ्या टी गार्डन त्यामध्ये सगळ्यांना ते झाडं आहेत. हाँ, इसका एक ही ओनर है, लेकिन उधर नहीं, वो श्रीलंका में है। रोड बघा आता अनदर पिन बेंड हेअर पिन बेंड. हां रोडवर आलाय आणि तो वॉटरफॉल. वॉटरफॉल खूप भारी. हां कैथरीन फॉल्स. कॅथरीन फॉल्स भारी ना. काय ऑसम व्ह्यू आहे यार. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत एवढं भारी आहे. आता एक ट्रायबल्सचा चेकपोस्ट होता तर त्यांना एंट्री फी द्यावी लागते. तर मित्रांनो डॉल्फिन नोजला आम्ही पोहोचलो आहे. आता डॉल्फिन नोज व्ह्यू पॉईंट. आता बघूया पुढे काय आहे. तर खूप माकडं आहेत या पॉईंटला. तर माकडांचं काय करायचं. छोटे छोटे माकडं सगळे. बंदर्स आर एव्हरीवेअर. तर व्ह्यू पॉईंट हा आहे. एंट्री फी आहे 30 रुपीज पर पर्सन. सो 60 आम्ही पे केलेले आहेत. आता दाखवतो तुम्हाला व्ह्यू. डॉल्फिन नोजचा व्ह्यू. तर रेडी फॉर व्ह्यू गाईज. नोजवर आपण उभं आहे. तर डॉल्फिन नोजवरती आम्ही आता उभं आहे आणि तो आता डॉल्फिन नोज ते पुढे दुसऱ्या पॉईंटवरून दिसेल. पण इथून हा व्ह्यू आहे फॉलचा आणि हे सगळं व्ह्यूज. वरती व्ह्यूचा क्या कर रहे हो बे. माकडच्या घाबरतात लोक. दुसऱ्या साईडला हा व्ह्यू आहे. हे झाडं खूप आहेत ना. कुठले पर्पल कलरचे फुलं. ते एवढंच पॉईंट आहे. वरती जाऊन बघूया काय दिसते. आणि या साईडला मेतुपल्लम. व्हॅली व्यू. पॉइंटच्या खाली आल्यावर असे मसाल्याचे दुकान आहेत. बॉटल्समध्ये भरलेले मसाले, बायनॅक्युलर्स, निलगिरी ऑइल सगळं काही आहे. थांबलेलो आहे आम्ही टी गार्डनला. टी गार्डनची मजा आहे संपतच नाही. उटी कुन्नूरमध्ये काय बघितलं. नुसते टी गार्डन. नुसते टी गार्डन. नुसते टी गार्डन.
मित्रांनो, टी गार्डनमध्ये आपण आत्ता तर जाऊ शकतो कारण आता उन्हाळा चालू आहे, पण जसं पावसाळा चालू होतो तर यामध्ये लीच येतात जे आपल्या पायाला चिपकतात आणि आपलं रक्त शोष करतात. सो पावसाळ्यात रिकमेंड नाही करत कोणी जायला याच्यामध्ये. आत्ता आपण पाहिजे तेवढं जाऊ शकतो, जेवढं डीप आतमध्ये जायचं तेवढं जाऊ शकतो. सो दिस इज अ फॅक्ट ऑफ टी गार्डन. तो ये है आपका व्हाइट टी. व्हाइट टी, हाँ हाँ, दिखाया था। यही व्हाइट टी हैगा. इसका White एक केजी 5000 6000 आ हाँ। जाएगा. उसके बाद ये चलेगा, ये चलेगा ऐसा. 100 ग्राम 900 का था। हाँ, वही मैं बोला आपको. ये व्हाइट टी है इसमें. लेकिन ये तो मशीन में किसी में नहीं बनाएंगे, सब हाथ में ही काम करेंगे. तो दूसरा कुछ सब ऐसा ही छोड़ देंगे. ये कितना कितना व्हाइट है ना, हाँ। व्हाइट तक ले लेंगे. व्हाइट ग्रीन दिखता है ना, हाँ व्हाइट ग्रीन तक लेंगे. ये प्योर ग्रीन है ना, ये सब वो नहीं। बराबर नहीं देखा. पर वो तो बढ़ते जाएंगे ना, फिर वो नहीं, कट वो कर- तो 6 महीने में एक टाइम सूप कर Treatment देंगे. हाँ, सूप कट करके छोड़ देंगे, उसके बाद वो आ जाएगा. सब जाके हाँ, फूल है. अप्रैल मई में सब फूल ही रहेगा. हाँ उसके बाद फूल सूख जाके उसके बाद ये पता आ जाएगा. ये हमको पता चलेगा तभी सीजन करके. ओके. अप्रैल मई में ऐसा सब ब्लू हो जाएगा. हां, इंसाबनी काढलेला आहे चायचा पत्ता. आता याची डायरेक्ट जाऊन चाय बनव घरी. उधर टाक। हा, दुधात टाकायचं आणि चाय बनवायची. इथं चाय कटिंग चालू आहे आता, पानं कट करतायत. लॅम्प्स रॉक। तर मित्रांनो, आता आम्ही झालो लॅम्प्स रॉक आणि असे ट्रायबर्सला पैसे द्यायला लागतात. तिकीट असतं फॉरेस्टचं. सर, हां, अब चल के 2 स्पॉट है. ओके. अपने ऊपर बताए ना, राउंड आना. हाँ। उधर तक आप लोग चले जाओ. ओके. फिर आने वक्त दूसरा रास्ता है सर. हाँ। वो आने वक्त में आने का रास्ता है, फिर मत आओ. हाँ। तो उसके सीधा स्टेप्स उतरेगा. स्टेप्स. हाँ, उसमें आ जाओ तो फ्री एसी मिल जाएगा सर. आपको ओके. वो जगह उतना अच्छा रहेगा. हां, तो सब चल के आने का रास्ता है वो. हाँ। स्टेप्स रहेगा स्ट्रेट है. चलिए. अब वो उसका आप जॉइंट होएगा सर. हां, जॉइंट होने में आप राइट में चले जाओ, फिर वापस आके लेफ्ट में स्ट्रेट आ जाओ. ठीक आहे. हाँ, वो रोड लगा के नहीं छोड़ेगा. हां. लॅम्प्स रॉकला आम्ही आता आलेलो आहे पॉईंटला. इथे पण 30 रुपीज पर हेड एंट्री फी आहे, तर ती द्यावीच लागते. 60 रुपीज आम्ही दिलेले आहेत. आता थोडंसं हाईक करायचं आहे, थोडं खाली उतरायचं आहे. ॲडव्हेंचर बिगेन्स. लेट्स सी, थोडं हायकिंग आहे, खाली उतरायचं कधी दिसेल त्याचं पुढे गेल्यावर. सो ओव्हरऑल तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ? आम्ही कन्नूरमध्ये मेन पॉईंटच कवर करतो आहे. फक्त 2च स्ट्रॉबेरी फार्म पण होतं, पण आपल्या महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी फार्मसुद्धा होतं. पण महाबळेश्वरला आपल्या कितीतरी स्ट्रॉबेरीज बघितल्या आणि तुम्ही मग ब्लॉग पण बघितला असेल, तर एवढा इंटरेस्ट नव्हता. असं चालत आलो आम्ही आता खालून. जंगल आहे डीप. तर थोडंसं 10 मिनटाच्या हाईकनंतर असा एक व्ह्यू पॉईंट दिसतो. मेथीपुरम सगळं दिसतं आपल्याला. आज वेदर क्लिअर नाही आहे. काल एकदम भारी होतं वेदर, ब्ल्यू स्काय. आज थोडं आता धुकं झालं आहे कारण पाऊस पडल्यावर क्लिअर होतंच. आणि थोडी दमली का? दमलो. दगडाच्या पायऱ्याने रोड बनवला आहे दगडाचा. तर ठीक आहे, ओव्हरऑल असं काय जंगल ट्रेक नाही आहे. हा फायनल पॉईंट असणार आहे आपला आणि इथून क्लाइंब करायचं आहे ते. तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो ते इथलं आहे. इथे थांबलेलो आम्ही. वाव, हा रोड जिथे आम्ही गेलेलो आत्ता, इथेच गेलेलो ना? नाही, आपण तिकडे गेलेलो. सॉरी, आपण त्या साईडला गेलेलो. हे दुसरा रोड आहे. ऑसम. पायऱ्या बनवल्यात मित्रांनो, दगडाच्याच आहेत पायऱ्या, प्लेन नाही आहे. दगडमधूनच पायऱ्या केल्या. हां, दगडमधूनच पायऱ्या. आम्ही तिथून चालत आलो आणि इथून वरती चढलो आणि कसं वाटतंय व्ह्यू पॉईंट? एवढी खालून हवा येते ना, थंड मस्त, खूप भारी वाटतं. एवढं घाम आला आता आणि वरून हवा येते अशी भारी. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show.
लॅम्प्स रॉक, रॉक वरती उभा आहे म्हणून लॅम्प्स रॉक पॉइंटला जाऊन नाव दिलं असेल. दगड आहे तिथं, दगडांच्या पायऱ्या बनवल्यात, वरती व्ह्यू पॉइंट बनवलाय. इट इज गुड. चलो निघायचं. तर मित्रांनो हा असा उतरायचा रस्ता आहे. आलो तो वेगळा होता, आता हा जायचा वेगळा आहे. उतरायला मजा वाटते. हे बघ काय लिहिलं आहे, लिव्ह नथिंग एक्सपेक्ट युअर फुटप्रिंट्स, टेक नथिंग एक्सपेक्ट युअर फोटोग्राफर्स. नाईस नाईस कोट, नाईस कोट बाय नंदकुमार गडकरी. बेंचमार्क. वा बायको आपण गडकरी आहे, आपण गड चढताना दमलो नाही पाहिजे. गड सर करतो आपण डायरेक्ट. किती केले सांग. कितीतरी केले. अरे बापरे. लॅम्प्स रॉक कुन्नूर. चला मित्रांनो या व्ह्यूला बाय करायची वेळ आलेली आहे. तर फायनल गुड बाय टू कुन्नूर, उटी अँड तमिळनाडू. तर मित्रांनो मस्त रात्र झालेली आहे, आमचं डिनर वगैरे सगळं कंप्लीट झालं आणि कुन्नूरची ट्रिप आता आम्ही इथेच एंड करणार आहे. कारण सकाळी आम्हाला जायचं आहे 7 वाजता बस पकडायला आणि तिथून कोयंबतूरवरून रिटर्न बॅक टू पुणे. पुण्याची आठवण यायला लागली आता, खूप दिवस झाले बाहेर पडून. सो घराची आठवण. तर चलिए मित्रांनो, घरचे पोहे. आमची पूर्ण ट्रिप आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्ह्यूज वाढवा. व्ह्यूज पाहिजे, तुमची गरज आहे. सपोर्ट करत जा, कमेंट करत जा, शिव्या घालत जा. चालेल. आवडत तर सांगा, comment करून. करा कमेंट. हां कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. बीस 10 बदानिया. ये